गुरुवारी पहाटे महाराष्ट्रातील बदलापूर शहर पुन्हा एकदा चर्चेमध्ये होतं. त्याला कारण काही वेगळंच होतं. जर पाहिलं तर गुरुवारी पहाटे सर्व बदलापूरकर झोपेत असताना अचानक एक हादसा होतो. अचानक एक हादरा बसतो. परिस्थिती अतिशय भयभीत होते. काही कळ्याच्या आतच आगीचे अक्षरशः धूर निघतात. खरं तर अर्ध्या तासानंतर प्रसारमाध्यम असेल किंवा सोशल मीडिया असेल यामध्ये एक माहिती प्रस्थापित होते की बदलापूरमधील एका MIDCला आग लागली आणि तिथे स्फोट झाला. खरं तर ही पहिली घटना नाही आहे. या अगोदर देखील अशा घटना वारंवार घडत आहेत. याच विषयी आपल्याशी बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते महेश दादा जाधव असणार आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकी काय परिस्थिती होती आणि बदलापूरसारख्या सुसंस्कृत शहरामध्ये ज्याला महाराष्ट्राची चौथी मुंबई म्हणून आपण संबोधतो त्या बदलापूर शहरात असे हत्ये नेमके का होतात. दादा, सर्वप्रथम स्वागत आहे ठळक वार्तामध्ये. गुरुवारी पहाटे जी घटना झाली कशा प्रकारे विश्लेषण करावे या घटनेचं एक बदलापूरकर म्हणून? साधारण सकाळी 4:40 एक मोठा स्फोट, खूप मोठा हादरा. जनरली प्रथमतः मला वाटलं की भूकंप झाला आणि मी खिडकीतून बघतो तर समोर इतका उजेड, मोठा आगीचा डोम वर दिसत होता माझ्या घरातून. जे माझ्या घरा म्हणजे जिथे स्फोट झाला तिथून मी साधारण 1 ते 1.5 किलोमीटर लांब असेल, 1 किलोमीटर, तरी सुद्धा इतकी आग दिसत होती. मी दुसऱ्या क्षणाला कपडे घालून लगेच मी त्या स्पॉटवर गेलो, कारण त्याला लागून बऱ्याचशा सोसायट्या असल्यामुळे रहिवासी लोक खूप मोठ्या प्रमाणात. जेव्हा मी तिथे गेलो तर लोक घाबरून अक्षरशः पळत होती. सायरा वायरा सगळी घरातून खाली उतरलेली. तर मी त्यांना सगळ्यांना धीर दिला की काय होणार नाही, तुम्ही फक्त एकत्रित राहा, एका बाजूला राहा. आणि मग नंतर स्पॉटवर गेल्यानंतर तिथे सुद्धा बरीच लोक जमली, गर्दी झाली. फायर ब्रिगेडला यायला जागा नाही, ॲम्ब्युलन्सला यायला जागा नाही. कॉन्स्टेबल गायकवाड म्हणून एक आहेत तिथे, त्यांना मी मदतीस घेऊन आम्ही 4-5 लोकांनी सर्व लोकांना बाजूला केलं आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या आणि ॲम्ब्युलन्स तिथे पोहोचल्या. त्या फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांनी खूप हिमतीने तिथे पुढे जाऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न चालू केले आणि ओव्हरऑल सगळी जी परिस्थिती होती, आज सुद्धा लोक सावरलेली नाहीत. भयानक परिस्थिती. सर्व लहान मुलं आणि म्हातारी लोक वगैरे खूप घाबरलेली. राजग्रुपमधल्या काही लोकांच्या काचा फुटून त्यांच्या जखमा झाल्या. डोक्याला 3-3 टाके पडलेत. एका व्यक्तीच्या हाताला लागलंय. 75 घरांच्या काचा एकाच वेळी फुटल्या. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या काय सिच्युएशन असेल. आणि 50 किलोपेक्षा जास्त जड असलेला लोखंडाचा गोळा एका फ्लॅटमध्ये लोखंडी ग्रिल तोडून आत शिरलाय. तर ती लोक किती घाबरली असेल. तर काल मी महसूल विभागाशी संपर्क साधला, आपत्ती व्यवस्थापनाशी. तर त्यांचे मंडळ अधिकारी आणि तलाठी हे लोक तिथे माझ्यासोबत आले. त्यांनी पंचनामा केलाय. परंतु आता बघण्याची गोष्ट आहे, पंचनामा करून खरंच महाराष्ट्र शासन त्यांना मोबदला देतो की नाही देतो. आणि मी त्याचा पाठपुरावा करीन, कारण या सर्वसाधारण गरीबा घरातली लोक जे EMI भरून तिथे राहत आहेत त्यांचा काय दोष आहे याच्यामध्ये. आज MIDCच्या निष्काळजीपणामुळे ह्या घटना वारंवार घडतात आणि त्याच भागात ही घटना दुसऱ्यांदा घडली. तर ते सर्वसामान्य लोकांनी याचा त्रास का सहन करायचा. एका घराला साधारण 15,000 ते 20,000 रुपये खर्च, कारण सगळ्याच काचा त्यांच्या फुटलेल्या आहेत. हा खर्च शासनाने त्यांना दिलाच पाहिजे, ही माझी मागणी राहील. महेश जाधव जे आहेत ते बदलापूर शहराचं युवा नेतृत्व म्हणून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. खरं तर खरवईचे जे रस्ते असतील त्याचा नेहमीच त्यांनी पाठपुरावा केला आणि अखेर खरवईकरांना त्यांनी न्याय मिळवून देण्यामध्ये हा चेहरा खूप महत्त्वपूर्ण होता. एक युवा नेतृत्व म्हणून काय वाटतं दादा की ही पहिली घटना नाहीये. नागरिक अतिशय घाबरले आहेत, अजूनही ते भीतीदायक वातावरणामध्ये जगत आहेत. औद्योगिक क्षेत्र वेगळं करण्यात यावं, कारण रहदारीचा रस्ता आहे, रहिवासी देखील या ठिकाणी राहतात. तर हा क्षेत्र जे आहे MIDCचं ते वेगळं करावं, जेणेकरून असे घटना जे आहेत त्या कमी होतील असं वाटतं. कालच आमची एक बैठक झाली त्या सर्व परिसरातल्या लोकांसोबत. साधारण 100-150 तर महिलाच होत्या, कारण सर्वात जास्त महिला घरात असतात, त्याच खूप घाबरलेल्या होत्या. तर आमची चर्चा झाली आहे आणि MIDC हटवा हे आमची मागणी नाहीये, पण इथला जो केमिकल झोन आहे तो नक्कीच इथून हटला पाहिजे. आपले जे लोकप्रतिनिधी जे वरच्या लेवलला खासदार, आमदार, इतर प्रतिनिधी, यांना माझी विनंती असेल आणि मी त्याचा पाठपुरावा सुद्धा करणार आहे. इंडस्ट्रीमधून केमिकल झोन इथून हटला पाहिजे, कारण इतक्या जवळ जर तुमची रेसिडेन्शियल एरिया आहे, लोकवस्ती आहे आणि इतक्या घातक स्फोटकं जर तिथं असतील, काही स्फोटकं तर अशी आहेत जी उन्हाचा संपर्क जरी झाला तरी ते ज्वलनशील आहेत, अशी जर स्फोटकं इथे असतील तर ते खूपच भयावह आहे. एकंदरीत आमच्या संपूर्ण गावासाठी, या आजूबाजूला वाढलेल्या परिसरासाठी हे घातक आहे. तर माझी मागणी असेल MIDCकडे आणि आम्ही आजच पत्र बनवणार आहोत त्या संदर्भातलं. आणि इथून केमिकल झोन हटवा ही आमची मागणी आहे. आणि ज्या चांगल्या कंपन्या असतील त्या इथे आणा, म्हणजे जेणेकरून आमच्या इथल्या लोकांना रोजगार मिळेल. निश्चितच. तर हे होते
महेश जाधव खरं तर या अगोदर देखील त्यांनी या गोष्टीसाठी मागणी केली होती, आवाज उठवला होता, परंतु प्रशासन असेल, MIDC असेल, यांच्याकडून आपल्याला निष्काळजीपणाच पाहायला मिळतोय. खरं तर कर्मचाऱ्याचा मृत्यू देखील झाला, अनेक रहिवासी जे आहेत ते यामध्ये जखमी देखील झालेत. भरपाई भेटेल देखील, परंतु गेलेल्या जीवाचं काय असा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सर्वेसोबत मी अनिकेत, ठळक वार्ता बदलापूर.